अहिल्यादेवी कर्ज योजना यावरती राजू शेट्टी यांचे मोठे विधान. सरकार करते शेतकऱ्यांची माकड चेष्टा. आवाज सत्याचा, ताकद जनतेची. न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र. अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करायला लागलेला आहे. नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं की 30 जूनच्या आत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 8 महिने झाले. परदेशी समिती 8 महिन्यापूर्वी नेमलेली होती. या परदेशी समितीनं इतका अभ्यास केला की त्यांची पहिली यादी निघाली 533 शेतकऱ्यांची आणि रक्कम निघाली 2,99,00,000 रुपये. त्यांना सेवा सोसायट्यांनी, जिल्हा मध्यवर्ती बँकांनी 11 याद्या दिल्या. 11 आतापर्यंत 11 वेळा मागणी केली याद्यांची. राष्ट्रीयकृत बँकांनी दिली. आणि एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर या परदेशात असणाऱ्या परदेशी समितीनं पहिली यादी तयार केली. त्यात अमरावतीतले 58 पात्र ठरले, सोलापुरातले 21, लातूरमधले 133, पुण्यातले 85, साताऱ्यातले 38, नागपुरातले 16 आणि ठाण्यातले 182. अरे काय माकड चेष्टा चालू केलेली. एक तर 8-8 महिने तुम्ही अभ्यासासाठी वेळ घेता. तुमचे नियम, निकष, अटी, शर्ती लावून पहिल्या यादीत अवघ्या 533 लोकांना पात्र ठरता. लाज नाही का वाटत? ही चेष्टा थांबवा. पाऊस लांबलेला आहे. शेतकऱ्यांचं दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे. खतं मिळत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, शेतकरी तडाखा दिल्याशिवाय सोडणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून 533 शेतकऱ्यांची फक्त यादी आणि रुपये 2,99,00,000 इतका निधी. ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची माकड चेष्टा आहे का? हे आपण आपल्या चॅनलवरती कमेंट करून आपल्या भावना व्यक्त करू शकता. न्यूज ग्रेट महाराष्ट्रासाठी अमोल धोत्रे, कागल.